हाय हॅलो मैत्रिणो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. झाला का तुमचा चहा नाश्ता? माझा अजून चहा नाश्ता झालेला नाही आहे. माझं आता सगळं काम आवरलेलं आहे. झाडून पोछा हे सगळं काम झालेलं आहे. माझी देवपूजा पण झालेली आहे. आत्ता फक्त माझा राहिलेला आहे चहा नाश्ता आणि थोडे काहीतरी भांडे राहिलेले आहेत. मैत्रिणी मी ना आज नाश्त्याला बनवली आहे मॅगी. कारण छोटा बेबी आहे घरी, त्याला लागलेल्या आहेत नाताळच्या सुट्ट्या. मालक आणि मोठा मुलगा गेलेले आहेत, त्यांचा डब्बा नाश्ता गेलेला आहे. पण याला विचारलं तुला काय खायची, ती म्हटलं आई मला मॅगी खायची. मग आमच्या दोघांसाठी मॅगी केली. चला मी तुम्हाला दाखवते कशी मॅगी केली मी. तर त्यालाही ना प्लेन मॅगी आवडती, त्याला मसाल्याची मॅगी आवडत नाही, असं कांदा मिरची. त्याच्यामुळं मग मी डबल कुटाण्यासाठी म्हटलं दोघाला पण एकसारखी करते म्हणून मी अशीच केली दोघांना पण. मैत्रिणी मी कशात मॅगी खाते पातेल्यातच. बेबीला काढून दिली प्लेटीत आणि मी खाते पातेल्यात. खूप गरम आहे. काय काय बघायचं तुला? हे आमचं माकड आहे ना, कधीच बिना मोबाईल बघता जेवत नाही. काय त्याला आता त्याच्या उपचार काय ते तरी सांगा. माकड नाही, स्मार्ट बॉय. पेपर मध्ये 99% आणतो मार्क्स. ओके पहा मैत्रीण, आता आम्ही जाण्यासाठी निघलेलो आहेत. कारण जायला आम्हाला खूप लेट झाला होता. आम्ही सगळं घरातलं काम आवरून निघले होते, कारण मला येण्याला खूप वेळ होणार होता. त्यामुळे मी ना काम आवरलं आणि आम्ही ना पहिलं जाणार होतो स्वामींच्या मठात दर्शन घ्यायला. कारण मला गेल्या गुरुवारी जायला टाईम नव्हता भेटला. प्रॉब्लेम असल्यामुळे बी गेले नव्हते. म्हणून ना छोट्याला बी सुट्टी होती. त्याच्यामुळे त्याला म्हटलं चल आज तू पण आहेस तर आपण जाऊ म्हणलं. कारण त्याला पण नेलेलं खूप दिवस झालं होतं, शाळा असते त्याच्यामुळे मुलांना काही मंदिरात जायला भेटत नाही. त्यामुळं मी त्याला पण घेऊन गेले होते आणि मोठ्या मुलाला सांगितलं होतं आम्ही जाणार आहेत म्हणून, तो आल्याच्या नंतर कॉल कर, तुला येऊस तर आम्ही येतो. कारण त्याला यायला खूप लेट होतं. आणि मी छोट्याची सायकल बाहेर होती, ती पहिली आत ठेवून दिली. कारण भीती वाटते अचानक कोणी भंगारवाले आल्यावर उचलून नेण्याची. आणि आता आम्ही पूर्ण तयार होऊन निघालो होतो. त्याला म्हटलं चल जाऊन येऊ, कारण आज गुरुवार असल्यामुळं गर्दी पण असते मंदिरात. त्याच्यामुळं आम्ही लवकर तरी आम्हाला 1-1:30 वाजली होती निघायला. घरूनच एक आवरता आणि तिथून आम्ही हे पाहता इथं आलो होतो. मठामध्ये गर्दी झाली होती, गाडी लावायला पण जागा नव्हती, पण तशीच मी एका साईडला लावली. आणि इथं आल्याच्या नंतर बारीला उभा राहिलो. बारी बी होत होती पटपट, पण दर्शन वगैरे घेतलं आणि प्रदक्षिणा घातली. त्यांनी काय फुल प्रदक्षिणा घालून नाही दिली. आणि तिथून दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही निघालो परत, कारण मला माझ्यासाठी थोडी खरेदी करायची होती. त्यामुळे आता आम्ही इकडं आलेलो आहे दुकानात. आणि संक्रांत असल्यामुळं खूप गर्दी होती दुकानाईनी, कारण वेळ पण झाला होता आम्हाला, 3-3:30 वाजले होते दुकानात जाऊस तर. आणि फुल गर्दी झाली होती संक्रांतीचे आता थोडे दिवस राहिले त्यामुळे. आणि मी इथं काय घेतलं ते तुम्हाला दाखवता नाही आलं, घरी गेल्याच्या नंतर दाखवते. आणि पैसे दिले आणि तिथून आम्ही घरी येण्यासाठी. हॅलो मैत्रिणो, हे पहा मी आत्ता आलेली आहे. सकाळी बाहेर गेले होते, मला बराच वेळ झालेला आहे गेलेला आणि आलेलं पण 15-20 मिनिटं झालेलं आहे. मी आल्याच्या नंतर थोडी फ्रेश झाले, चहा पेले आणि स्वयंपाकाची तयारी करून ठेवली अर्धी. आता थोडा स्वयंपाकाला टाईम आहे म्हणून म्हटलं मी आज काय खरेदी केली माझ्यासाठी ते तुम्हाला दाखवते. आज 2 ड्रेस डेली यूजसाठी. हे पहा, एक हे ब्लॅक अँड व्हाईट आणलाय हा, कारण त्या दिवशी आणले त्याच्यावर पण ब्लॅक पॅन्ट आली, याच्यावर पण आली, पण हा व्हाईटमध्ये हा कलर छान दिसतो म्हणून मी हा घेतलेला आहे. आणि हा आणलाय गाममध्ये तो. कापड पण असं एकदम छान आहे, असं धुतल्याच्या नंतर आहे ना मस्त हे कापड भरतं. कारण मी एक आणल्यामुळं मला ते चांगला निघला म्हणून मी आज परत हे 2 आणले. आणि याची पॅन्ट दाखवते तुम्हाला मी, ही ओढणी आहे. डेली यूजसाठी छान आहेत आणि कॉटनचं असल्यामुळं थंडीमुळं पण बरे म्हणते. तर पॅन्टला खाली घातल्याच्या नंतर ना खूप सुंदर दिसणार आहे. मी आता याला धुवून थोडी फिटिंग करते आणि नंतर घालणार आहे. मैत्रिणी भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि